कोथिंबीर, त्यानंतर पुदिना. पुदिना पण छान काम करतो बिर्याणीमध्ये. पुदिन्याचा जो वास असतो ना तो बिर्याणीला आला की खूप छान खायला वाटतं. आणि हे शुभ सकाळ मंडळी, मी रिया तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते. नवीन व्हिडिओमध्ये खूप मनापासून स्वागत करते मंडळी. तर मंडळी, आज आहे रविवार आणि आज सुट्टीचा दिवस आहे, सगळ्यांना सुट्ट्या असतात. तर आपण घरामध्ये आज संडे म्हटल्यावर काय ना काहीतरी आपण स्पेशल बनवत असतो. नॉनव्हेज किंवा म्हणजे नॉनव्हेज जी लोक खाणारी आहेत ते फिश किंवा चिकन असे काय काय नॉनव्हेज पदार्थ बनवत असतात वेगवेगळे, जसे आपल्याला आवडतील तसे. तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत प्रॉन्स बिर्याणी. तर मी तुम्हाला दाखवते, म्हणजे एकदम साध्या पद्धतीतच बनवणार आहे, असं काही एकदम तामझाम करून नाही बनवणार आहे. जशी मला येते साध्या पद्धतीमध्ये जे आपल्याकडे अवेलेबल आहेत काय ते आपले हे साहित्य अवेलेबल आहे त्याच्यामध्येच बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला. तर आणि आता उद्यापासून आहे ना, आज रविवार आहे तर उद्यापासून आपल्याला सोमवारपासून नवरात्री चालू होत आहेत. तर 9 दिवस आपल्याला काही नॉनव्हेज वगैरे खायला नाही मिळणार. उपवास असतात ना सगळ्यांचे नवरात्रीमध्ये. आपली दुर्गा मातेचं आगमन होणार असतं. तर सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा पण देते मी आजच्याच व्हिडिओमध्ये ॲडव्हान्समध्ये, 1 दिवस ॲडव्हान्समध्ये. आणि आता तुम्हाला दाखवते मी काय बिर्याणी बनवण्यासाठी, प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी मी काय प्रिपरेशन करून ठेवले तेही मी तुम्हाला दाखवते. चला तर मग बघूया मंडळी. इकडे आहे ना, सकाळीच बाबांनी जाऊन आहे ना हे घेऊन आले, प्रॉन्स घेऊन आलेत. तर ते मी स्वच्छ व्यवस्थित साफ करून धुवून त्यांना मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. बिर्याणी मसाला आपला घरगुती लाल तिखट, हळद, गरम मसाला हे सगळं काही लावून मी इथे त्याला मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि इकडे घेतलेत मी बिर्याणीचे तांदूळ, बघू शकताय. बिर्याणीचे जे तांदूळ असतात आपले मोठे लांब तांदूळ, काय बोलतात त्याला, बासमती तांदूळ काय बिर्याणी तांदूळ बोलतात ते. तर ते भिजत घालून ठेवावे लागतात थोडा वेळ, मग ते व्यवस्थित छान शिजतात. तर इकडे मी ते भिजत घालून ठेवलेले आहेत. आणि इथे मोठ्या टोपामध्ये आहे ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आणि इकडे घेतलेले आहेत खडे मसाले. त्याच्यामध्ये आहे हे चक्री फूल आहे, 2 चक्री फूल आहेत, दालचिनी, काय बोलतात त्याला, काळी मिरी, लवंग, आणि हे मोठी वेलची, आणि हे काय ते आपलं काय बोलतात रे याला, तेजपत्ता. हे सगळे मसाले आहे ना मी या उकळत्या पाण्यामध्ये टाकणार आहे, म्हणजे त्याला फ्लेवर छान येतो. आपण जो राईस याच्यामध्ये शिजवणार आहे ना त्याला फ्लेवर चांगला येतो. तर मसाले टाकून व्यवस्थित असं पाणी ढवळून घेते. ह्याच्यामध्ये आहे ना लिंबू पण पिळायचा असतो, पण आता लिंबू आपल्याकडे अवेलेबल नाही आहे तर लिंबू ना स्किप करते मी. तर मंडळी, ते जे तांदूळ मी भिजत घातले होते ते सगळे या उकळत्या पाण्यामध्ये घालून घेतलेले आहेत. उकळत्या पाण्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत. तर तांदूळ आपल्याला आहे ना मस्तपैकी 70 to 80% शिजवून घ्यायचा आहे, जास्त पण नाही शिजवायचं आहे. कारण मग आहे ना, कारण तो आपल्याला परत प्रॉन्स बरोबर शिजवायचा आहे बिर्याणीमध्ये, त्याच्यामुळे मग तो एकदमच असा खिमट शिजल्यासारखं होईल. त्याच्यामुळे त्याला 70 to 80%च आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. छान उकळी येते मंडळी. आणि हे मसाले आपल्याला ना गरम पाण्यातच घालून घेतले, त्याच्यामुळे त्या राईसला फ्लेवर खूप छान येतो त्या मसाल्यांचा. तर आता छान आपला राईस शिजू देत, तोपर्यंत आपण दुसरं प्रिपरेशन करूया. म्हणजे हा जो कांदा कापून घेतलाय ना त्याचं हे बनवूया, आपण तळून घेऊया तो. म्हणजे आपल्या इथे राईस शिजून झालेला आहे, बघू शकताय. छान असा राईस आपला शिजलेला आहे. राईस शिजल्यावर आहे ना पटकन त्याला बाहेर काढून घेते मी, नाहीतर कारण त्याची शिजायची प्रोसेस चालूच असते, कारण गरम पाणी आहे ना. तर मी या जाळीमध्ये काढून घेते. मसाले काढायचे असतील त्यातले तर तुम्ही निवडून काढू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही मसाले ठेवू शकता. मसाले आम्हाला आवडतात तर मग मी तसेच ठेवते. अशा प्रकारे संपूर्ण राईस आपल्याला जाळीमध्ये काढून घ्यायचा आहे. राईस मी काढून घेतलाय ह्याच्यामध्ये जाळीमध्ये एका, छान असा नितळतोय पण तो व्यवस्थित, हे बघा.
आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच टोपामध्ये मी थोडासा आपल्याला बरिष्ठासाठी कांदा फ्राय करून घेते तेलामध्ये. वाफ आली. कांदा फ्राय करून घेते म्हणजे वेगळं भांडं परत तळण्यासाठी वेगळं भांडं करायला नको. त्याच टोपामध्ये फ्राय करून घेते. तर मंडळी इकडे आहे ना मगाशी मी तुम्हाला दाखवत होती हे आपण बरिष्ठा फ्राय करून घेतलेला आहे. कांदा फ्राय करून घेतलेला त्यालाच बरिष्ठा बोलतात. आणि मगाशी कोळंबीला मी फक्त बिर्याणी मसाला, मीठ मसाला आपलं ते सगळं काही लावून घेतलं होतं, आपला घरगुती लाल तिखट वगैरे. आणि मी दही आणि पुदिना स्किप करायला बघत होती पण नाही, त्याच्याशिवाय टेस्ट नाही येणार. मग बाबांनी जाऊन आणलं दही आणि पुदिना. मग ह्याच्यामध्ये दही आणि पुदिना मिक्स करून घेतलेला आहे मॅरिनेट करतानाच. आणि हा थोडासा बरिष्ठा आहे ना तो पण ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आपल्याला, जसं की आपण चिकन बिर्याणीमध्ये करतो तो सुद्धा त्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे. छान असा मिक्स होऊ दे. तेल घेतलेलं होतं ना मंडळी, बरिष्ठाच्या तेलामध्ये मी थोडंसं तूप घालून घेतलंय आणि त्याच्यामध्येच कांदा फ्राय करायला घेतलेला आहे. कांदा टाकून घेते पहिला. कांदा आपला छान असा फ्राय होतोय, त्याच्यामध्ये टाकून घेते उभा चिरलेला टोमॅटो. निगम पण देते, पकडू नका, वाफ जाते कॅमेऱ्यावर. छान असा कांदा टोमॅटो आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे मस्तपैकी. कोणाकोणाला बिर्याणी आवडते त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक करा. मंडळी, चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं नवीन चॅनल आहे तर तुमच्या एका सबस्क्राईबने आपल्याला आपला चॅनल ग्रो होण्यास थोडी मदत होईल. आणि तुम्हाला कुणाकुणाला बिर्याणी, कोणकोणती बिर्याणी खायला आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. चिकन बिर्याणी आवडते, मटण बिर्याणी आवडते, प्रॉन्स बिर्याणी आवडते की अंडा बिर्याणी आवडते ते मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे कांदा टोमॅटो आपला छान फ्राय झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये घालते मी थोडीशी अद्रक लसूण पेस्ट. मिक्स करून घ्यायचे. कोळंबी भात पण छान होतो. आपण डायरेक्ट कुकरमध्ये जरी शिजवला ना अशा प्रकारे तरी कोळंबी भात पण खूपच सुंदर होतो. फक्त त्या कोळंबी भातामध्ये ना, कोळंबी भात बनवताना त्याच्यामध्ये खडे मसाले नक्की यूज करा. खडे मसाले खूप छान काम करतात कोळंबी भातामध्ये. आता मी हे करून घेतलंय काय ते आपलं अद्रक लसूण पेस्ट टाकून घेतली. तर त्याच्यामध्ये घालते आपलं घरगुती लाल तिखट. त्याच्यामध्ये मिक्स केलेलंच आहे मॅरिनेशन मध्ये पण तरी घालून घेते मी. हळदी, गरम मसाला वगैरे सगळे हे मसाले आपले घालून घ्यायचे. मसाले आपण जे टाकलेले आहेत ते छान असे मिक्स करून घ्यायचे मस्तपैकी. बघू शकता आपल्या ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे आपण आहे ना प्रॉन्सला सगळे मसाले लावून ठेवलेले आहे त्याच्यामध्ये मी बिर्याणी मसाला सुद्धा मिक्स केला आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा बिर्याणी मसाला मी टाकून घेतला आहे. तर आता ही सगळी जी ग्रेव्ही आहे आपली काय ते प्रॉन्स मिक्स करून घेतलेलं आहे ते मी टाकून घेते या ग्रेव्हीमध्ये. चटका लागला. आधी हाताला चटके मग मिळते भाकर, तसं काही समजलं माझं. फिरून घ्यायचे छान अशी ग्रेव्ही आपल्याला.
छान कोळंबी त्या आपल्या कांदा टोमॅटोच्या ग्रेव्हीमध्ये मस्तपैकी मिक्स झाली पाहिजे, कारण आपल्याला याच्यामध्येच ती आता शिजवून घ्यायची आहे छानपैकी आणि मग त्याच्यावरती सगळं राईस घालायचं आहे. दाखवते मी तुम्हाला, अशा प्रकारे करून बघा, खूपच सुंदर होते. मी चिकन बिर्याणीसुद्धा सेम ह्याच प्रोसेसमध्ये करते आणि एवढी सुंदर होते ना, सेम हॉटेल स्टाईल. एक दिवस करून बघा तुम्ही, अशी साधी एकदम, काय एवढं काय तामझाम करायला लागत नाही. जे काही आपल्या घरामध्ये असतं, बिर्याणी तांदूळ फक्त थोडेसे आणून ठेवायचे आणि त्याला जास्त पण लागत नाही. आता अर्धा किलो मी तांदूळ घेतलेत ना, बघा त्याची बिर्याणी किती होईल. ती 2 टाइम पण आम्ही खाऊ शकतो, एवढी बिर्याणी होते त्याची. तर ग्रेव्हीमध्ये मंडळी कोथिंबीर घालून घेतली आहे थोडीशी शिजतानाच, आणि राईसमध्ये आहे ना मी मीठ घातलंच होतं, पण तरी आपल्या कोळंबीला लागण्यासाठी मी थोडंसं ग्रेव्हीमध्ये मीठ घालून घेते. मीठ व्यवस्थित प्रॉपर असेल ना तर मग छान टेस्ट येते. मिक्स करून घ्यायचं आहे आपलं मीठ लावलेलं. आता ही ग्रेव्ही आहे ना थोडीशी शिजवून घ्यायची आपल्याला, अशीच फक्त. त्याच्यावरती मी झाकण मारते. मंडळी झाकण मारून आहे ना मी ग्रेव्ही शिजायला देते. ग्रेव्ही आपल्याला आहे ना 50% शिजवून घ्यायचे, फक्त 50%, आणि त्याच्यानंतर मग आपल्याला राईस टाकून 50% शिजवून घ्यायचे. असं करायचं आहे. मंडळी व्हिडिओ आहे ना शेवटपर्यंत बघा, कारण आपल्याला आहे ना पुढे बिर्याणी शिजायला ठेवली ना बनवायला की आपण एक चॅलेंजिंग गेम सुद्धा खेळणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, मज्जा येणार आहे. ग्रेव्ही आहे ना कोळंबीची 50% शिजलेली आहे. आता त्याच्यामध्ये घालून घेते मी हा राईस घालून पण आहे ना आपल्याला 50% शिजवायचे, तरच त्या राईसला त्या कोळंबीचा फ्लेवर येतो. मी सगळाच राईस टाकून घेते, थर वगैरे काही देणार नाही आहे त्याला. अशा प्रकारे एक दिवस करून बघा. खूप छान लागते. आता ही 50% जी राहिलेली आपली कोळंबी शिजायची राहिलेली आहे ना, ती या राईस सोबत शिजू द्यायची. म्हणजे त्या कोळंबीची जी ग्रेव्ही आहे त्याची स्टीम वरती येत पूर्ण राईसपर्यंत पोहोचते आणि त्या राईसला सुद्धा फ्लेवर येतो कोळंबीचा. चिकनची सुद्धा मी अशीच बिर्याणी करते, खूप छान होते, टेस्ट खूप छान येते. आता हे जर घातलंय ना राईस, त्याच्यावरती आपल्याला घालून घ्यायचं आहे बरिष्ता. त्यानंतर कोथिंबीर, त्यानंतर पुदिना पण छान काम करतो बिर्याणीमध्ये. पुदिन्याचा जो वास असतो ना तो बिर्याणीला आला की खूप छान खायला वाटतं. आणि हे दुधामध्ये आहे ना मी थोडीशी हळद, फूड कलर नाही आहे, हळद थोडीशी मिक्स करून घेतली आहे. ते आपल्याला जरासा कलर येण्यासाठी वरून असं घालायचं आहे. तर मंडळी अशा प्रकारे आपली बिर्याणी शिजू द्यायची आपल्याला. अजून जी कोळंबी शिजायची आहे ती शिजू द्यायची थोडा वेळ. त्याच्यानंतर शिजून झाल्याच्या नंतर आपल्याला गॅस बंद करून थोडा वेळ तशीच ठेवायची. तर मंडळी बिर्याणी तर आपली शिजती आहे, हे बघा, बघू शकताय तुम्ही. बिर्याणी मस्तपैकी स्टीम होते. त्याच्यानंतर त्याच्यावरती मी झाकण ठेवते. बिर्याणी शिजेपर्यंत आपण आहे ना आपल्याला जो गेम मी बोलली होती तुम्हाला, हे करायचं आहे आपल्याला, एक चॅलेंजिंग गेम खेळायचा आहे. म्हणजे मी तिला आहे ना खूप दिवसापासून असं बोलत होती की आपण एक चॅलेंज गेम खेळूया मम्मा. गणपतीला आम्ही गावी गेलो होतो ना, तिथपासून तिला बोलायचं होतं, म्हणजे ती बोलत होती तिला ते खेळायचं होतं गेम. पण आम्हाला गणपतीमध्ये तर अजिबातच वेळ नव्हता. बाप्पा आले होते तर त्याच्या पूजा हे ते सगळं काय असायचं, तर गणपतीमध्ये तर आपल्याला वेळच नाही मिळाला. तर म्हटलं आज संडे आहे तर आज तिच्यासोबत थोडा वेळ पण आपण घालूया आणि मी तिला खेळूया ना. तिला ओ मॅडम टी व्हीमध्ये घुसलीस का लगेच, खेळूया की नको?
नाही खेळायचं, कॅन्सल. हा मग चल तयारी कर, बॉटल वगैरे घे. तर म्हणजे आपली बिर्याणी शिजती आहे, स्टीम होते थोडीशी, 50% राहिली आहे ती. तिथपर्यंत आपण जो मिथिलाचा खूप दिवसाचा राहिलेला गेम आहे तो गेम खेळणार आहे. आणि इथे खूप सारे आपण चॉकलेट आणलेले आहेत, खूप सारे चॉकलेट आहेत मंडळी. तर आपण हा जो गेम खेळणार आहे इकडे चॅलेंजिंग गेम, तो आहे बॉटलचा. म्हणजे ही बॉटल आहे ना, आपण अशी करून हे करायची, ज्याची बॉटल अशी उभी राहील याच्यावरती चटईवरती, त्याला चॉकलेट मिळणार, 2 चॉकलेट मिळणार. बघूया आता गेम कसा होता. ये सगळे चॉकलेट्स मीच मिळवणार आहे. झाली होती काय? पाणी कमी करायला पाहिजे. काय नाही, पाणी बरोबर आहे. तुमचे हात अरे द्यायचं, तुझं खेळून झालं की. ये माझी वारी आता. काय तिच्या नंतर माझी. चॉकलेट नाही. सगळे चॉकलेट्स मलाच मिळणार बोली ना. यांची तर पायालाच टच होते. मला 20 मागायला पाहिजे. 20 माग. गेल्या मागच्या वेळेला माहिती आपण खेळलो होतो डेअरी मिल्कचा चॅलेंज गेम, डॅडूच्याच तिन्ही पण आम्ही 3 डेअरी मिल्क ठेवलेल्या, 3 की 4 होत्या ना काहीतरी, 5 होते. वाढून सांगते. आणि सगळ्याच्या सगळ्या डेअरी मिल्क डॅडूलाच भेटल्या याच्या मिथिलाच्या. काय मंत्र बोलते काय? तिघांना पण भेटले 2-2 चॉकलेट. जो विन होईल त्याचं डबल बारी, त्याला डबल भेटणार. जो विन होईल त्याचं रूल आपण विसरलो. आता स्टार्ट. आब्राकाडाब्रा जिली जिली. याच्यामुळे गेली ही बरोबर आहे. आब्राकाडाब्रा जिली जिली. मोठा गेम बनणार आहे हा. खूप टाइम जाईल. लादी फुटेल तिथपर्यंत. हे काय कुठची पद्धत आहे ही? तर म्हणजे अशा प्रकारे आम्ही गेम खेळतच राहणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी सांगते मी तुम्हाला कोण विन झालं ते. लक्ष नव्हतं माझं, चीट नाही ना केलंय, व्हिडिओ मध्ये शूट झालंय. तू बाबा एक्सपर्ट आहे ना. अरे यार बाबांना पण भेटला असता.
हा बिर्याणीचा मस्त सुगंध सुटलाय, भूक पण लागली तुला. आता आपला गेम खेळून झाला की आपण बिर्याणी खाऊन घ्यायची. मम्मी पण मी चीटिंग नाही केले व्हिडिओ मध्ये बघ. म्हणजे आपला गेम खेळून झालेला आहे आणि गेम मध्ये विनर झालेले आहेत मिथिला मॅडम आणि तिलाच पूर्ण चॉकलेटचा बॉक्स भेटलेला आहे. तसंही काय आम्ही विन झालो तरी चॉकलेट तीच खाणार होती. तर एक छानसा गेम होता. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत मंडळी असा गेम तुमच्या मुलांसोबत गेम खेळत राहा, म्हणजे त्यांनाही आपल्याला कामामधून त्यांना वेळ देता येत नाही तर त्यांनाही वेळ देता येईल त्याच्यामुळे. आणि एक गेम खेळल्यामुळे आपल्याला थोडंसं हसायला वगैरे येतं, मग आपल्या अंगामध्ये पण थोडी पॉझिटिव्ह स्फूर्ती येते, पॉझिटिव्ह एनर्जी येते. तर आता आपल्या बिर्याणीला छान असा सुगंध सुटलेला आहे. बिर्याणी आपली रेडी आहे आणि त्याच्यामध्ये मी घालून घेते एक मेन इन्ग्रेडियंट. बिर्याणी आणि तुपाचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. तर मी बिर्याणीमध्ये वरतून आहे ना थोडं असं तूप घालून घेते. आणि थोड्याच वेळात आपण बिर्याणी खायला घ्यायची. तर मंडळी तुम्ही तुमच्या घरी बिर्याणी कशी बनवता ते मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास मंडळी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आपलं चॅनल नवीन आहे, थोडं आपल्या चॅनल ग्रो होण्यासाठी तुमची हेल्प होईल सबस्क्राईब केलं तर. आणि दाखवते मी तुम्हाला पहिलं डिशमध्ये सर्व करून बिर्याणी आपली कशी झाली आहे ते. तर मंडळी बघू शकता आपली बिर्याणी किती छान दिसते मस्तपैकी. आणि मिथिला मॅडमला काय धीर नाही आहे बघा, छान कलर पण आलाय, छान ग्रेव्ही, छान राईस पण जास्त शिजला नाही आहे बघू शकता तुम्ही मस्तपैकी. म्हणजे असा एकदम गजगजी शिजतो तसा नाही शिजलाय, व्यवस्थित प्रॉपर शिजायचा तसाच शिजलाय. तर मिथिला तुम्हाला टेस्ट करून सांगते बिर्याणी कशी झाली आहे. बिर्याणी लवर आहे ती. कशी झाली आहे? ओव्हर ॲक्टिंग नको करू, चांगली झाली असेल तर सांग. छान झाली आहे. इसको बोलते हैं खाना. खा चल फिनिश कर.